जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. स्ट्राइक वरती राजेश आणि नॉन स्ट्राइकिंग एंड वरती समीर सर आहेत. तर बॉलिंग ट्रॅक वरती राहुल वानखेडे. एक चांगलं बॅटल मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅक करून आपण जर पाहिलं तर एका बाजूला आयकॉनच्या भूमिकेमध्ये किंवा पठारचा सितारा, पठारचा कोहिनूर हिरा म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं अर्थात मनीष मांढरे पहिला मिळतोय. तर समोरच्या बाजूला समीर सर आणि राजेश या दोघांची जोडी. मॅच स्टार्ट, पंचांचा इशारा. पहिला बॉल राहुल. पहिलाच बॉल स्विंग झाला, त्यानंतर सरळ यष्टीरक्षक मनीष यांच्या हातामध्ये विसावलाय. एक क्लोज किपिंग साठी थांबले जो मनीष जर यांचा विचार केला तर सातत्यपूर्व आयकॉनच्या भूमिकेमध्ये देखील खेळलेले आहेत. समोर जर पाहिलं तर सन्माननीय समीर सर यांच्या माध्यमातून आयोजन कमिटीमध्ये देखील मेहनत घेतली आहे आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंत खूप सारं क्रिकेट मुंबईचं गाजवलंय. यावेळेस सर्व बॅटने खेळला. मिड विकेट रिजन मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल होतोय फरार. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु हे रास्ते हे 4 के मिलेंगे रन 4. चौकार राजेश यांच्या बॅट मधून आलेला एक दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगला स्ट्रोक. खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे पठार प्रीमियर लीगचं आणि आयोजन कमिटीच्या वतीनं. त्यावेळेस बॅकफुटवरती आले. चांगला स्ट्रोक खेळाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील करण्याचा प्रयत्न आहे. 2 क्षेत्ररक्षक धावतायत परंतु बॉल मात्र बॅकवर्ड रिजन मध्ये चालला आहे आणि तोपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मात्र फलंदाज होत आहेत बाद. समीर गाढवे बॅक टू द पवेलियन. यस नो वेट आणि फलंदाज बाद झालेत. महत्वाच्या मॅच मध्ये आलेली महत्वाची विकेट. विनंती आहे लगेच आपण 12th मॅन उपस्थित राहा कमेंट्री बॉक्स मध्ये. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय आयोजन कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी स्नेहभोजनाचा या ठिकाणी अवेलेबल केलेला आहे. तर सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण व्हेज पुलाव या ठिकाणी आयोजन कमिटीच्या माध्यमातून अवेलेबल केलेला आहे. आपण त्यांचा आस्वाद घ्यायचा आहे आणि सर्व ज्या प्लेट्स आहेत त्या डस्टबिन मध्येच टाकायच्या. इतरत्र कुणी ग्राउंड वरती फेकणार नाही. यावेळेसचा बॉल समीर यांच्या पहिल्याच बॉल वरती मात्र एक चांगला स्ट्रोक. चौकार. फुटवरती आले क्षेत्ररक्षक आहेत. व्हाट अ कॅच यार. ऐसे कॅच लपकते नाही चिपकते है. युट्यूबच्या माध्यमातून हा कॅच पाहिला जाईल. 100 कॅच आर्यन मांढरे.
सुपर क्लासिकल मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेले आहे. लढण्याचा इतिहास आमचा हरणं आमच्या रक्तात नाही. लढण्याचा इतिहास आहे आमचा हरणं आमच्या रक्तात नाही. केवल आप ही नहीं संघर्ष की कतार में जरा इतिहास पढ़ के देखिए बहुतों ने इसका मजा चखा है. लढावं लागेल मैदानामध्ये, हारावही जो लढा नाही. आणि प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रयत्न करावे लागतील. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती पठारचा कोहिनूर हिरा म्हणून ज्याला ओळखलं जातं अर्थात मनीष मांढरे, एक परफेक्ट ऑलराऊंडर. तर समोर स्ट्राईक वरती बॅटर यावेळेस बॉल टप्पा पडतोय. अतिरिक्त उंची, वन बाउन्स वॉन केले. यावेळेस स्टोक समोर बॅट न स्ट्रोक चांगला आहे आणि तितकाच एक चांगला अटेम्प्ट पहिला मिळाला आणि बॉल वन बाउन्स सीमारेषा ओलांडत असताना पहिला मिळतोय. अगदी कॅच ड्रॉप आणि त्यानंतर बॉल फरार. येतोय धाव फलकावरती लागतायत 14 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती आहे. डीप लॉंग ऑनला ती संधी उपलब्ध होती परंतु कॅच मात्र ड्रॉप झालाय आणि चौकार देखील आलेला आहे. यावेळेस देखील मिडल केला बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत परंतु यावेळेस बॉल मात्र लॉंग ऑन रिजनला चांगल्या पद्धतीने थांबवलाय. अगदी आपण पाहतो वाऱ्याचा प्रवाह इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. लेफ्टी बॅटर राईटी बॅटर यांसाठी वाऱ्याचा प्रवाह खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर मिडल विकेटच्या बाजूनं वारं होतं परंतु इथं आता एक्स्ट्रा कव्हरला आणि अगदी ऑफ साइडला आता वाऱ्याचा प्रवाह चालू झालेला आहे. सुपर क्लासिकल मॅच. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. लगातारच्या या ओव्हर मधले 2 कॅच ड्रॉप झालेत आणि मनीष नाराज आहे. कॅचेस विन मॅचेस. तुम्ही कॉमेंट्री कुठं नाही ऐका. कॅचेस विन मॅचेस, घ्या कॅचेस जिंका मॅच असं म्हटलं जातं. कारण पहा आपण जर पाहिलं ना तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा या खेळाडूचा 5 धावसंख्येवरती खेळत असताना साधा सोपा तिलक रत्न दिलशाननं कॅच सोडला. त्याच रोहित शर्मानं त्याच मॅच मध्ये वन डे क्रिकेटमध्ये 264 धावा बनवल्या. जबरदस्त खेळी केली होती. त्यामुळे कॅच खूप महत्वाचा असतो. प्लेस केला पुढच्या दिशेला आपण जर पाहिलं तर 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. धाव फलकाला आकार येतोय. स्कोरबोर्ड वरती लागतं एक टोटल 18 धावा. 18 रन्स ऑन द बोर्ड. द विराट कोहली अर्थात रन मशीन कोहली यांचा जर्सी क्रमांक. वयाच्या 18व्या वर्षी विराट कोहली यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यानंतर विराट कोहली यानं 18 नंबरची जर्सी परिधान करायला सुरुवात केली आणि सातत्यपूर्व विराट कोहली 18 नंबरची जर्सी घालतो कारण वडिलांना ते ट्रिब्यूट आहे विराट कोहलीच्या माध्यमातून. वयाच्या 18व्या वर्षी या खेळाडूचं निधन झालं परंतु त्यानंतर काय स्ट्रगल केलाय, संघर्षातून राहिलेला एक जबरदस्त खेळाडू म्हणून विराटकडे आपण पाहतो. 2 षटकांचा खेळ संपला. 2च्या अखेरीस 19 रन आणि आता इथून पुढे 12 बॉलची मॅच इथून पुढे महत्वाची आहे. येणारे 12 बॉल पहिल्या इनिंग मधले इम्पॉर्टंट असतील. यानंतरच्या मॅचचा टॉस साठी उपस्थित राहा. मांढरदेव ॲथलेटिक्स फाउंडेशनचे टीम ओनर तर इथंच उपस्थित आहेत परंतु कॅप्टन आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहा. महेश कोचळे यांना विनंती आहे. त्याचप्रमाणे
टीम ओनर अर्थात सन्मान्य राजगुरू कोचळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर समोरचा संघ यावेळेस बॉल देखील ऑन साइडलाच खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कल मधून बॉल निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 2 धावांचा कॉल. तिसऱ्या धावेचा देखील केला जातोय प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. बूंद बूंद से भरता है सागर, ईट ईट से बनते इमारत, अकेले हम कुछ नहीं, मिल जाए तो इबादत ही इबादत. एकत्र आल्यानंतर हा दुएकना सोहळा साकार होत असतो. अकेले हम कागज है मिल जाए तो किताब है, अकेले हम बूंद है मिल जाए तो सागर है, अकेले हम धागा है मिल जाए तो चादर है. यावेळेचा बॉल देखील ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या रिजन मध्ये, बॉलचा पाठलाग करतोय. अगदी शेवटच्या क्षणी मात्र 100 बॉल थांबवलाय आणि धावा पळून मैदानाच्या आतमध्ये गुड रनिंग बिटवीन विकेट. तब्बल घेतलेले आहेत धावा पळून 4-3. ओके, 3 धावांच्या या ठिकाणी ऍड केले जातील आणि 3 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती 25 धावा लागतायत. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळत आहे. सुपर क्लासिकल मॅच है बॉस. अप्रतिम मॅच मैदानामध्ये रंगली. अगदी पठार प्रीमियर लीगचं हे अप्रतिम पर्व आहे. पहिलाच दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये सगळेच जण मंत्रमुग्ध होत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेसचा बॉल पहा स्टेप आउट केलाय. त्यानंतर राहुल बॉलला फील्ड करत असताना थोडेसे मात्र स्ट्रगल मध्ये जाणवले. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. खरं तर यानंतरची मॅच इंटरेस्टिंग आहे कारण मांढरदेव ॲथलेटिक्स फाउंडेशन या संघाचा विचार केला तर एक बुलंद हौसले आहेत. विदाउट पहा मांढरदेव ॲथलेटिक्स फाउंडेशन या संघाचा विचार केला तर अगदी विदाउट आयकॉन मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहे, परंतु हौसले जबरदस्त आहेत. मिड विकेट रिजन मध्ये यावेळेसचा बॉल क्षेत्ररक्षक आले. पहा या ठिकाणी आपण पाहिलं तर आयोजन कमिटीच्या माध्यमातून व्हेज पुलाव अवेलेबल केलेला आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण या जेवणाचा आस्वाद घ्या. स्नेह भोजन या ठिकाणी करून घ्या सर्व खेळाडू. हा स्टोक बॅक चेज घेतले. त्यानंतर बॅकवर्ड रिजन मध्ये आहे क्षेत्ररक्षक. खूप चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळाले. एक सिंगल. बिग विकेट.
आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय आर्यन मांढरे बॉलिंग ट्रॅकवरती एक कॅच देखील जबरदस्त घेतला एका हातानं. यान्सन या नावानं परिचित आहेत खरं तर. अगदी 10वीचा खेळाडू आहे परंतु उंच परा असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यान्सन ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असतो आणि म्हणूनच यांचं देखील नाव निकनेम यान्सन या नावानं ओळखलं जाते साऊथ आफ्रिका संघासाठी. अगदी 14 वर्षाचा खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती रेडी आहे. स्कोरबोर्ड वरती जर आपण पाहिलं तर 29 धावा. यावेळेस बॉल बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलेत. बॉल थांबवण्याचा प्रयत्न. 2 धावांचा कॉल आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना पंच कळवतायत इट्स विकेट. OUT आउट. फलंदाज बाद.
आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना या ठिकाणी विकेटचं पतन होणार आहे. धावफलक जर पाहिला तर मारुती यावेळेस मात्र अतुल फौजी यांनी ऑन साइडला हिट करण्याचा प्रयत्न केला आणि पंचांनी कळवलंय 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोरबोर्ड 37. मॅच जिंकण्यासाठी 38 धावांची गरज 38 धावांची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. यानंतरच्या मॅचचा टॉस केला जातोय. सन्माननीय राजगुरू कोचळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे सरपंच किंग्स 11 याही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय विनोद मांढरे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. वस्ताद 11 संघाचे कॅप्टन चला यानंतरच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. चला लगेच मॅच स्टार्ट करून घ्या. मांढरदेव ऍथलेटिक्स फाउंडेशन अर्थात MIF या संघाने टॉस जिंकला. आपला डिसिजन कळवा आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. वातावरण बदलत चाललंय. चला मॅच स्टार्ट होते. स्ट्राइक वरती मनीष मांढरे आहे. चला स्पीड अप प्लीज यार. मनीष मॅच स्टार्ट करून घ्या. पहिला बॉल, पहिलाच बॉल, रिव्हर्स हिट. वाऱ्याच्या प्रवाहाच्या अगदी आपण पाहतो चांगला स्ट्रोक खेळलाय आणि तो स्ट्रोक हवा के साथ साथ घटा के संग संग
चेरन वन बाउन्स नंद्या फॅन्स क्लब या संघाचा जल्लोष केला जातो किंवा या नंद्या फॅन्स क्लब या संघाच्या माध्यमातून चौकार वसूल केलाय आणि मनीष मांढरे यांनी पहिल्या बॉल वरती काय या खेळाडूला पठारचा कोहिनूर हिरा असं म्हटलं जातं हे सांगितलंय. हो आडव्या बॅटने खेळायचा आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल स्विंग होतोय. निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये वसूल केला जातोय. 37 धावांचं लक्ष, परंतु मॅच इंटरेस्टिंग होणार यातील मात्र शंका नाहीये कारण दोन्ही बाजूला तगडी स्टार कास्ट आहे. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है वो आज ही पता चलने वाला है. एका बाजूला समीर गाडवे सर आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून निश्चित सातत्यपूर्वक चांगली कॅप्टनशिप केली जाते. कॅप्टन कूल म्हणून ओळखले जातात. तर समोर मनीष हार्ड हिटर. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा यावेळेस मात्र शरीरावरती बॉल फेकतोय. एक चौकार आला परंतु त्यानंतर लगातारचे 2 चांगले बॉल हाताळले गोलंदाजानं आणि ते स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवले. तो मैदानाच्या आतमधल्या कमबॅक चांगला आहे. सुपर क्लासिकल मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. स्ट्रोक फसला बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. लॉंग ऑन फोडलाय. वाघाची दहाड फोडला पहाड. मनीषच्या बॅटमध्ये आला षटकार. हा चांगला बॉल आहे. टप्पा पडतोय. खाली राहिला बॉल, थोडासा खाली ठेवला. आडवा बॅटने खेळायचा स्वीप स्ट्रोक, परंतु धाव फलकाचा विचार केला तर स्कोरबोर्ड वरती धावा आहेत 10 धावा. अजूनही शेवटचा बॉल. एक चौकार आणि एक षटकार आतापर्यंत आलाय परंतु मॅच ऑन आहे. 37 धावांचं लक्ष या ग्राउंडवरचं. हा काही लक्ष नाहीये परंतु रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न फसलाय. खूप चांगला बॉल हाताळला गेला. एक चौकार एका षटकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड जैसे ते 10 धावा. मॅच ऑन दोन्ही संघांसाठी. 18 बॉल 27 ची गरज आहे इथून पुढे. येणारे 18 बॉल आणि 27 ची गरज. एक ब्रेक थ्रू संघाला निश्चित पुढे घेऊन जाऊ शकतो हे देखील टीम सरपंच किंग्स 11 या संघाला माहिती आहे. समोर नंद्या फॅन्स क्लब हाही संघ तितकाच तगडा आहे. अगदी नंद्या फॅन्स क्लब या संघाचा विचार केला तर फॅन फॉलोइंग मजबूत आहे. संपूर्ण डगआउट मधून टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज येतोय आणि टाळ्या शिट्ट्या आपण जर पाहिलं तर संपूर्ण डगआउट चीअर करत असताना, प्रोत्साहन करत असताना पाहिला मिळते आणि प्रोत्साहन देखील महत्वाचं आहे मॅच मध्ये. यावेळेस बॉल ऑन साइडलाच खेळला. पुन्हा एकदा लगातारचा हाई बॉल. राहुल वानखेडे यांच्या बॅट मधून आलेला दर्जेदार राजेशाही टोलेजंग षटकार.
मनीष यांचा विचार केला तर आतापर्यंत एक चौकार आणि एक षटकार जरूर खेळलाय. राहुल यांनी एक षटकार खेळलेला आहे. हो, ही लाईन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा आत कट झाला बॉल आणि मनीष यांना एक्स्ट्रा कव्हरला शॉट खेळायचा किंवा गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, कारण त्यांनी पाहिलं फील्ड पोझिशन डीप लॉंग ऑफ आहे आणि त्यासोबत कव्हरला खेळाडू आहे. एक्स्ट्रा कव्हरला कोणताही क्षेत्ररक्षक नाही आणि त्याच रिजन मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फसला आणि डॉट बॉल येतोय. लगातारचा दुसरा बॉल चांगला आहे. बॅट फ्लो मधून बॉल निघून चाललाय. डॉट बॉल. धावा फलकावरती आहेत. यावेळेस आडवा बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आले. वाऱ्याच्या वेगाने एक सिंगल कंप्लीट केली जाते. 1-7 कहाणी आगे. आणि ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं ना, अगदी हो, हा स्ट्रोक देखील खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु मिस टाइम आहे. 1-7 कहाणी आगे. 1-7 कारवा आगे आणि 2 षटकांच्या अखेरीस स्कोरबोर्ड जर पाहिलं तर 19. सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये रंगली. इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही संघांसाठी. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है वो आज ही पता चलने वाला है. अंपायर्स 12 बॉलचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ब्रेक साठी पंचांनी अलाव केलेला आहे आणि 12 बॉल मध्ये धाव फलकावरती धाव आहेत 19. आणि आता इथून पुढे 12 बॉल मध्ये 19च बनलेले आहेत आणि 12 बॉल मध्ये 19चीच गरज आहे. म्हणजे मॅच दोन्ही संघांसाठी ऑन आहे. संघर्षाची मॅच आहे. डिमांड तसा सप्लाय, मागणी तसा पुरवठा होईल का पाहायचंय. अगदी वाऱ्याचा प्रवाह देखील या मॅच मध्ये इम्पॉर्टंट आहे. शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारी मॅच. एका बाजूला सरपंच किंग्स 11 तर दुसऱ्या बाजूला नंद्या फॅन्स क्लब. या दोन संघांतली महत्वाची मॅच, इम्पॉर्टंट मॅच. 12 बॉल मध्ये 19 तर बनलेले आहेत परंतु 12 बॉल मध्ये 19 बनतील का हे पाहायचंय. 12 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. इथून पुढे क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केलेत. हर छोटा बदलाव बडी कामयाबी का हिस्सा होता है असं म्हटलं जातं आणि ते छोटे छोटे बदल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. डीप मिड विकेट आहे. लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक आले तर स्वतः समीर सर तर डीप लॉंग ऑफ आहे आणि एक्स्ट्रा कव्हर असे क्षेत्ररक्षण. राहुल वानखेडे ज्यांनी मात्र एक षटकार ठोकलाय परंतु गोलंदाज देखील सज्ज. या ओव्हरवरती संपूर्ण मॅच हो. यावेळेस स्ट्रोक फसला. बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येतोय. कॅच पकडला जाईल. फलंदाज बाद. राहुल वानखेडे बॅक टू द पवेलियन. आणि पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. इक्वेशन बदललंय. नवीन बॅटर मैदानामध्ये स्ट्राईक वरती रेडी आहे. एका बाजूला नंद्या फॅन्स क्लब याही संघाच्या फॅन्सचे किंवा डगआउटच्या मध्ये निश्चित चिंतेचं वातावरण आहे तर समोर देखील अगदी टेन्शन आहे. दोन्ही संघातले खेळाडू प्रेशर दबावामध्ये ऑन साइडला खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 1-7 कहाणी आगे आणि आता इथून पुढे 18 धावांची गरज आहे.
अगदी आपण जर पाहिलं ना तर षटक क्रमांक 3 इम्पॉर्टंट षटक आहे डीप लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये मनीष बॅटिंग मारती रेडी. यावेळेस स्टोक फसला, बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येतोय का, परंतु त्यानंतर 100 ला जवाब यार. बेमिसाल क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. इट्स अ नॉट आउट. गुड रनिंग पहिला मी आलं. पंचांचा फायनल डिसिजन, इट्स अ नॉट आउट. सुपर क्लासिकल मॅच है बॉस. खूप चांगला बॉल, जबरदस्त बॉल मैदानाच्या आतमध्ये. मॅच ऑन आहे, मॅच जिवंत. 22 धावा धावफलकावरती आहेत. 38 लक्ष आहे. मॅच अवघडत जाईल का हे देखील पाहायचं आहे. सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये. टॅचेज घेतले, त्यानंतर समोरच्या दिशेने मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आलेत, बॉलला फील्ड. 2 धावांचा कॉल. एक धाव महत्वाची आहे, परंतु इथं 2 धावांचा कॉल आलाय आणि मिसफील्ड अलाउज टू बॅट्समन कम फर्स्ट सेकंड आणि स्ट्राईक देखील बदललाय. मनीष यांच्याकडे स्ट्राईक आलाय, परंतु ही ओव्हर अप्रतिम हाताळली आहे आतापर्यंत. येणारे 7 बॉल आणि 14 ची गरज. या बॉलवरती काय विचार असतील मनीषांचे देखील पाहिजे. मोठा स्ट्रोक खेळतील का एक सिंगल काढतील हे देखील पाहिजे, परंतु 7 बॉल 14 ची गरज. ओहो हो, व्हाट अ बॉल यार. लाजवाब बॉल, स्विंग अँड मिस. आणि 6 बॉल येणारे आणि 14 ची गरज आहे. मैदान के अंदर आग तो बराबर की लगी हुई है. अगदी थंड वातावरण झाले, परंतु मैदान तापलेलं आहे. हे संपूर्ण वातावरण अगदी गुलाबी थंडीचं झालंय, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय संघर्ष चालू आहे. अगदी मॅच तापलेली आहे, वातावरण तापलेलं आहे आणि मॅच देखील गरम झाली आहे. 6 बॉल आणि 14 ची गरज. स्पीडअप घ्या. येणारे 6 बॉल 14 ची गरज. सुपर क्लासिकल मॅच. हे 6 बॉल कशा पद्धतीने डिलिव्हर केले जातील. एका बाजूला आपण जर पाहिलं तर कॅप्टन कूल समीर गाडवे सर आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटर आर्यन आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मनीष. आता स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न करतील का हे देखील पाहिजे. बॉलिंग ट्रॅक वरती समीर गाडवे सर मैदानामध्ये आपण पाहतो. 6 बॉल 14 ची गरज. इम्पॉर्टंट मॅच, महत्वाची मॅच. सहा बॉल आणि 14 धावांची गरज आहे. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, कांच के खिलौनों को हवा में उछाला नहीं जाता. मेहनत करने से होती है हर मुश्किल आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाळा नहीं जाता. आता नशिबाच्या जोरावरती सोडून काहीच चालणार नाही. मैदानामध्ये संघर्षच करावा लागेल. नाराज है जिंदगी ना नाराज है जिंदगी, बस आज जो है वही जिंदगी है. आज की शाम किसके नाम. चला स्पीड घ्या. 6 बॉल 14 ची गरज आहे. मनापासून विनंती आयोजन कमिटीच्या माध्यमातून स्पीड घ्या. आपण 6 बॉल आणि 14 धावांची गरज असताना बॉलिंग ट्रॅक वरती समीर गाडवे जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, तर समोर यंग बॅटर. यावेळेस बॉल समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न. बॉल मात्र सीमारेषा ओलांडून निघून चाललाय. 4 धावांसाठी आला तो नशिबाचा चौकार. अगदी समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला होता. एक सिंगलची गरज असताना मात्र त्या रिजन मधून बॉल फरार झालाय. लॉंग ऑफ फोडला. निश्चित समीर सर नाराज आहेत, कारण पहिल्या बॉल वरती चौकार आलाय मिसफील्डच्या माध्यमातून. परंतु अजूनही मॅच ऑन आहे. हा स्ट्रोक ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल पकडला जाईल. कॅच.
बिग विकेट डाऊन, बॅटर बॅक टू पवेलियन. आणि आता मॅच मध्ये आलाय ट्विस्ट, मोमेंटम शिफ्ट, कारण 2 बॉल झालेले आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये स्ट्राईक वरती असणार आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मनीष तसेच उभे राहिलेत आणि स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न करतील का, किंवा आता स्ट्राईक वरती कशा पद्धतीने येतील पाहिजे. चला स्पीड घ्या, पाऊस आलाय, स्पीड घ्या प्लीज. येणारे 4 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, थोडा वेळ चालू देतो आणि पुन्हा एकदा उतरतो. तीच दहशत आणि तीच लढाई घेऊन पहा, पराभवानं माणूस कधीच संपत नाही, परंतु प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. त्यामुळे कठीण काळात स्वतःला सांगत राहा की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. शर्यत अजूनही संपलेली नाहीये. कधी मॅच या बाजूला टर्न घेते तर कधी मॅच त्या बाजूला टर्न घेते. एका बाजूला आपण जर पाहिलं तर नंद्या फॅन्स क्लब आहे, हाही संघ मॅच सोडायला तयार नाहीये. आणि समोर जर पाहिलं तर सरपंच किंग्स प्रमाणे मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करत असताना अगदी मॅच धरून ठेवली आतापर्यंत सरपंच किंग्स 11च्या गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी. 4 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. टीम ओनर एका बाजूला जर आपण पाहिले तर सरपंच देखील उपस्थित आहेत आणि दुसऱ्या बाजूला टीम ओनर नंद्या फॅन्स क्लबचे देखील उपस्थित आहेत. यावेळेसचा बॉल, डॉट बॉल, निर्धाव बॉल. फलंदाजीचा आपण जर पाहिलं तर सबसेल बीट झालाय आणि आता मॅच अवघडली का? हो अवघडली आहे. 3 बॉल येणारे आणि 10 धावांची गरज. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मनीष जसे तसे अगदी उभे आहेत आणि अगदी जर त्यांची भूमिका पाहिली ना तर स्ट्राईक साठी झगडतायत. 3 बॉल आणि 10ची गरज आहे. यावेळेस बॉल बॅकफूट वरती आले, कट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आणि एकाच सिंगल वरती थांबवलं जात आहे. आणि आता इथून पुढे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. येणारे 2 बॉल आणि 9 धावांची गरज. सुपर क्लासिकल मॅच, संपूर्ण मॅचचा दिशा दाखवणारा हा गोल्डन बॉल ऑफ द टुर्नामेंट, गोल्डन बॉल ऑफ द मॅच. 2 बॉल आणि 9ची गरज. हा बॉल खूप महत्वाचा आहे. अगदी संपूर्ण दोन्ही संघातल्या खेळाडूंचं लक्ष लागून राहिलेलं आहे. हृदयाचे ठोके वाढलेत. 2 बॉल आणि 9ची गरज. गोल्डन बॉल. यावेळेसचा बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. इट्स अ व्हाईट बॉल. इक्वेशन चेंज. 2 बॉल 8ची गरज आहे. एका बाजूला समीर गाडवे सर आहेत, पोलीस दलामध्ये कार्यरत आणि आतापर्यंत खूप चांगली ओव्हर जरूर डिलिव्हर केली आहे, परंतु समोरच्या बाजूला तितक्यात ताकदीचा खेळाडू मनीष मांढरे, पठारचा हिरा. यावेळेस अशोक मिडल केला, बॉल हवेमध्ये, डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक येईल का पाहिजे आणि बॉल मात्र मस्तक पेट येतोय. दस्तक, सिक्सर. संघर्षाचा शंखनाद करणारा मनीष मांढरेचा ब्रँड. हा स्पर्धेचा नियम. ओके, जर टाय झाली मॅच तर 1-1 पॉइंट दिला जाईल, नोंद घ्या. ओके, नॉकआउटला कंपल्सरी चेस हा नियम आहे. शेवटचा बॉल आहे, 2 धावांची गरज आहे. गोल्डन बॉल ऑफ द मॅच. अगदी सातत्यपूर्व सगळ्यांचंच लक्ष या बॉल वरती लागून राहिलेलं आहे. या षटकारानं मॅच ऑन झाली आहे का? हो झाली आहे, परंतु शेवटचा बॉल दोन्ही बाजूला खेळाडूंच्या माध्यमातून प्रेशर आहे. शेवटचा बॉल 2ची गरज आणि 2ची गरज असताना बॉल प्लेस केलाय. एक सिंगल घेतली आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज होईल बाद आणि मॅच टाय. थँक्यू. रस्त्याला ये म्हणलं
चला